नमस्कार. अच्छा, कधी विचार केलाय का की येत्या काही वर्षांत म्हणजे अगदी 2026 पर्यंत सगळ्यात जास्त पैसे मिळवून देणारी स्किल्स कोणती असतील? या स्रोताकडे याचं उत्तर आहे आणि ते ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. चला तर मग बघूया. पण थांबायच्या आधी एक प्रश्न आहे. स्मार्ट करिअर म्हणजे नेमकं काय? आणि हो, आपण 2026 बद्दल बोलतोय, जे खरं तर फार लांब नाहीये. या स्रोताचं म्हणणं असं आहे की जर आपल्याकडे योग्य स्किल्स असतील तर आपल्याला जॉब शोधायची गरज पडणार नाही. उलट जॉब आपल्या मागे येईल. किती मोठी गोष्ट आहे ही, नाही का? तर मग प्रश्न असा आहे की या जवळच्या भविष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला काय तयारी करायला हवी? ऐकायला तर हे खूपच भारी वाटतंय. पण मग ही योग्य स्किल्स म्हणजे नक्की कोणती? चला आता तेच बघूया. 2026 मध्ये एक स्मार्ट करिअर घडवायचं असेल तर आपल्याला 3 मुख्य गोष्टींवर फोकस करावं लागेल. एक आहे टेक्नॉलॉजी, दुसरं आहे आपला ऑनलाईन प्रभाव आणि तिसरं अर्थातच मानवी संवाद. खरं तर याच पायावर भविष्यातलं सगळं यश उभं राहणार आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की हा स्रोत आपल्याला यासाठी एक स्पष्ट रोडमॅप देतो. यात अशा 5 खास स्किल्सबद्दल सांगितलंय ज्या भविष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर ही आहेत ती टॉप 5 स्किल्स: AI प्रॉम्प्टिंग, डेटा अनालिसिस, डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग अँड सेल्स प्लस कम्युनिकेशन. चला आता यातल्या प्रत्येक स्किलचा नेमका अर्थ काय आहे आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. या लिस्टमधली पहिली 2 स्किल्स आहेत टेक्नॉलॉजीवर आपली पकड मजबूत करण्याबद्दल. कारण आजच्या प्रोफेशनल जगाचा हाच तर टेक्निकल पाया आहे. पहिलं स्किल आहे AI प्रॉम्प्टिंग. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर AI सिस्टीमकडून आपल्याला जे काम हवंय ते करून घेण्यासाठी एकदम अचूक सूचना देणं. जसजसं AI आपल्या कामाचा एक अविभाज्य भाग बनत जाईल तसतसं AIशी असं प्रभावीपणे बोलता येणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. टेक्नॉलॉजीमधलं दुसरं महत्त्वाचं स्किल आहे डेटा अनालिसिस. म्हणजे काय तर प्रचंड माहितीमधून महत्त्वाचे ट्रेंड्स शोधून काढणं. याच्यामुळे कंपन्यांना योग्य निर्णय घेता येतात. खरं तर आजच्या जगात डेटानुसार निर्णय घेता येणं हे यशासाठी खूपच गरजेचं आहे. बरं, फक्त टेक्नॉलॉजी येऊन उपयोग नाही. त्याचा वापर करून ऑनलाईन जगात आपला एक प्रभाव तयार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपली पुढची 2 स्किल्स नेमकी याचबद्दल आहेत. यातलं पहिलं आहे डिजिटल मार्केटिंग. म्हणजे सोशल मीडिया, सर्च इंजिन, ईमेल यांसारख्या गोष्टी वापरून प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसची जाहिरात करणं. आजकाल तर असं म्हणतात की जर तुमचा बिझनेस ऑनलाईन दिसत नसेल तर तो जणू अस्तित्वातच नाही. म्हणूनच हे स्किल एवढं महत्त्वाचं झालंय. आणि दुसरं स्किल आहे व्हिडिओ एडिटिंग. आपल्याला माहीतच आहे आजच्या जगात व्हिडिओ हा कम्युनिकेशनचा सगळ्यात प्रभावी मार्ग बनलाय. त्यामुळे वेगवेगळ्या व्हिडिओ शॉट्सना एकत्र जोडून एक आकर्षक गोष्ट तयार करण्याची जी कला आहे ना, ती फक्त क्रिएटिव्ह लोकांसाठी नाही तर आता प्रत्येकासाठीच एक महत्त्वाचा हत्यार बनली आहे. टेक्नॉलॉजी झाली, ऑनलाईन प्रभाव झाला. आता आपण वळूया शेवटच्या आणि माझ्या मते कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या स्किलकडे. आणि ते आहे ह्युमन कनेक्शन, म्हणजेच मानवी जोडणी. तर आपलं हे शेवटचं स्किल कोणतं आहे? हे फक्त सेल्स नाही किंवा फक्त कम्युनिकेशन नाही, तर या दोन्हीचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. आपलं म्हणणं इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं आणि त्यांना ते पटवून देणं, हीच ती मानवी गोष्ट आहे ज्याची जागा टेक्नॉलॉजी कधीच घेऊ शकणार नाही. तर ही होती 2026 साठीची टॉप 5 स्किल्स. पण हे फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये. हा एक प्रकारे ॲक्शन प्लॅन आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ह्या माहितीचा वापर आपण आपल्या स्वतःच्या करिअरसाठी कसा करणार? आणि याच विचाराने आपण आजच्या शेवटच्या टप्प्यावर येतोय. एक विचार करायला लावणारा प्रश्न. या 5 पैकी असं कोणतं एक स्किल आहे ज्यावर मास्टरी मिळवली तर आपल्या करिअरमध्ये 2026 पर्यंत सगळ्यात मोठा बदल घडू शकतो? याचं उत्तर अर्थातच प्रत्येकाकडे स्वतःचं असेल.